सॉफ्टवेअर लिहिण्याची पद्धत आता कायमची बदलणार आहे का? आज आपण गुगलच्या एका अशा नवीन क्रांतिकारी प्रणालीबद्दल बोलणार आहोत, जी डेव्हलपर्सना चक्क कोडर्समधून थेट मॅनेजर बनवण्याचं वचन देते. चला तर मग जाणून घेऊया हे गुगल अँटी ग्रॅव्हिटी नक्की आहे तरी काय? या संपूर्ण विश्लेषणाची सुरुवात होते ती या एका शक्तिशाली विचाराने. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की AI जसजसा हुशार होत जाईल तसतशी आपली जुनी साधना आणि पद्धती कमी पडू लागतील. आपण ज्या प्रकारे सॉफ्टवेअर बनवतो त्यामध्ये आता मुळापासून बदल करण्याची वेळ आली आहे. तर आपण आता कोडिंगच्या एका नवीन युगात प्रवेश करतोय, हे नक्की. पण या प्रवासात एक मोठा अडथळा आहे. AIची ताकद इतकी प्रचंड वाढली आहे की आपण आज जी डेव्हलपमेंट टूल्स वापरतो ती आता कालबाह्य वाटू लागली आहेत. आणि या सगळ्या बदलाच्या मुळाशी आहे जेमिनाय 3 सारखे शक्तिशाली AI मॉडेल्स. हे फक्त कोड सुचवण्यापुरते मर्यादित नाहीत, तर हे आता स्वतःहून संपूर्ण प्रोग्राम तयार करू शकतात. आणि याच क्षमतेमुळे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा नव्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. पण इथेच तर खरी मेख आहे. आपल्या सध्याच्या टूल्समध्ये म्हणजे आपल्या IDEमध्ये इतक्या शक्तिशाली AIला सांभाळण्याची क्षमता आहे का? विचार करा, हे असं आहे जसं आपण एका सुपर कारचं इंजिन एका सामान्य गाडीत बसवण्याचा प्रयत्न करतोय. हेच ते आव्हान आहे ज्यावर उत्तर शोधणं गरजेचं आहे. आणि याच मोठ्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी गुगलने एक उत्तर शोधून काढलं आहे. एक असा प्लॅटफॉर्म जो खास करून या नवीन AI चालित युगासाठीच बनवला गेला आहे. त्याचं नाव आहे गुगल अँटी ग्रॅव्हिटी. पण थांबा, याला फक्त एक नवीन IDE समजण्याची चूक करू नका. हे आहे एक एजेंटिक डेव्हलपमेंट होम बेस. आता एजेंटिक म्हणजे काय? याचा अर्थ ही प्रणाली अशा AIसाठी बनवली आहे जे स्वतःहून विचार करून काम करू शकतात, म्हणजे स्वायत्त एजंटसारखे. ही पूर्णपणे नवीन संकल्पना आहे. हा बदल किती मोठा आहे हे समजून घेण्यासाठी ही स्लाईड बघा. डावीकडे जुन्या पद्धतीत AI म्हणजे एक छोटा रोबोट जो आपल्या टूलच्या आत काम करतो. पण उजवीकडे बघा, आता अनेक AI एजंट्सची एक टीम आहे आणि आपली टूल्स ही त्यांच्यासाठी कामाची उपकरणं बनली आहेत. हाच तो वैचारिक बदल आहे. AI आता एक फीचर नाही, तर तोच ड्रायव्हरच्या सीटवर आहे. मग या अँटी ग्रॅव्हिटीमध्ये नक्की काय काय आहे? यात एक IDE तर आहेच, पण त्यासोबतच एजंट्सना वेब ब्राउज करण्याची क्षमता आहे. त्यांच्याशी एकाच वेळी अनेक कामांवर बोलण्याची असिंक्रोनस सोय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याचं संपूर्ण डिझाईन माणसासाठी नाही तर AI एजंट्सच्या सोयीसाठी बनवलं आहे. हे पारंपरिक IDEच्या खूप पुढे आहे. हे नवीन प्रणाली फक्त आपली टूल्स बदलत नाहीये, तर ती डेव्हलपरची भूमिकाच बदलून टाकत आहे. आता डेव्हलपर फक्त कीबोर्डवर कोड लिहिणारा राहणार नाहीये, तो आता एका वेगळ्याच भूमिकेत जाणार आहे. कोडरकडून थेट व्यवस्थापकाकडे. चला पाहूया हे स्थित्यंतर कसं घडतं. समजा आपण AI एजंटला एक वेबसाईट बनवायला सांगितली, तर तो काय करतो? सगळ्यात आधी तो एक संपूर्ण प्लॅन बनवतो. मग तो स्वतःचा कोड एडिटर, ब्राउझर आणि इतर आवश्यक गोष्टी उघडतो. आणि शेवटी तो आपलं काम पूर्ण करून देतो. हे सगळं तो स्वतःहून करतो, आपल्या हस्तक्षेपाशिवाय. आणि हे वाक्य या बदलाचं अगदी अचूक वर्णन करतं. अभिनंदन, तुम्हाला एजंट्सच्या व्यवस्थापकपदी बढती मिळाली आहे. याचा अर्थ आपलं काम आता कोड लिहिणं नाही, तर ह्या AI एजंट्सच्या टीमला योग्य दिशा देणं, त्यांच्या कामावर लक्ष ठेवणं हे आहे. ही एक पूर्णपणे नवीन जबाबदारी आहे. पण मग एक स्वाभाविक प्रश्न मनात येतो. जर AI स्वतःहून सगळं काम करत असेल, तर त्याच्या कामावर विश्वास कसा ठेवायचा? त्याने केलेला कोड बरोबर आहे की नाही हे कसं तपासायचं? हा विश्वास निर्माण करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि यासाठी अँटी ग्रॅव्हिटी एक भन्नाट सोय देते. पडताळणी करता येणारे पुरावे. समजा AIने एखादा बग फिक्स केला, तर ते त्याचा स्क्रीनशॉट पाठवतं. नवीन फीचर बनवलं तर त्याची स्क्रीन रेकॉर्डिंग देते. म्हणजे तासनतास कोड रिव्ह्यू करण्याची गरजच नाही. पुरावे बघून आत्मविश्वासाने पुढे जाता येतं. पण AI नेहमीच 100% अचूक काम करेल असं नाही. समजा त्याने 90% काम केलं, पण शेवटच्या 10%साठी आपली मदत हवी आहे, तर काय? इथे अँटी ग्रॅव्हिटी संवाद साधण्याचे अगदी नवीन मार्ग देते. डिझाईनवर थेट चित्र काढून सूचना देता येतात, कोडमध्येच कमेंट करता येते किंवा त्याच्या कामाच्या व्हिडिओवर कमेंट करता येते. AI सोबत मिळून काम करण्याची ही एक अनोखी पद्धत आहे. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? अँटी ग्रॅव्हिटी सारखी प्रणाली सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं भविष्य कसं घडवणार आहे?
चला डेव्हलपर्सचं लक्ष आणि त्याची भूमिका कशी बदलणार आहे ते पाहूया. या प्रणालीचं खरं सौंदर्य इथे आहे. डेव्हलपर्सना आता प्रत्येक ओळ कोड करण्याच्या त्रासातून मुक्ती मिळते. विचार करा, आता आपण विटा रचणारे कारागीर नाही, तर संपूर्ण इमारतीचा आराखडा बनवणारे आर्किटेक्ट आहोत. आपलं लक्ष आता छोट्या छोट्या कामांवरून हटून मोठ्या आणि महत्त्वाच्या निर्णयांवर केंद्रित होतं. आणि जाता जाता एक असा प्रश्न जो खरंच विचार करायला लावणारा आहे. आज डेव्हलपर्स AI एजंट्सना मॅनेज करत आहेत. उद्या कदाचित ते एजंट्सच्या टीम्सना मॅनेज करतील. पण त्यानंतर काय? भविष्यात माणसाची भूमिका काय असेल जेव्हा AI स्वतःच नवनवीन AI तयार करू लागेल? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.